रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. गेले काही दिवस आपण ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयाच्या संदर्भात विचार मांडत आहोत. मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरनं आपणा सर्वांना आवाहन करत आहे की हे जे चिंतन आपण ऐकत आहात त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय हा आत्मसंयम योग म्हणून ओळखला जातो. अर्जुनाने अनेक प्रकारचे प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारलेले आहेत. मागच्या भागामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आहे की ज्ञानी आणि संन्यासी यांची लक्षणे तू मला सांग. भगवंतानी अर्जुनाला ज्ञानी आणि संन्यासी हे दोन्ही एकच असतात हे अनेक प्रकारची उदाहरणं देऊन सांगितलं. आणि मग अर्जुनाने लगेच पुढचा प्रश्न विचारला आहे की भगवंता मला ब्रह्म व्हायचं आहे असं कर, मी ब्रह्म आहे याची जाणीव मला होईल असं मला काहीतरी कर. तेव्हा भगवंतांनी एक महत्त्वाचा विचार या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योगाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. मागच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की जेव्हा एखादा योगी किंवा संन्यासी असतो आणि तो साधनेला बसतो त्यावेळेला त्याची बैठक कशी असावी, बैठकीची जागा कुठे असावी, बैठक ही कोणत्या प्रकारे घालावी, असं अनेक प्रकारचं चिंतन आणि अनेक प्रकारचे विचार माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णनात्मक पद्धतीने आणि स्वानुभूतीच्या पद्धतीने सांगितलेले आहेत. मंडळी, मला एक गोष्ट नेहमी आठवते. तुकाराम महाराज असं म्हणतात, हा देह भगवंताने आपल्याला दिला आहे. या देहाचा उपयोग जर आपण आत्मसाक्षात्कारासाठी केला तर याच्या इतकं वाणगं साधन दुसरं कुठल्याही प्रकारचं नाही. आणि देहाचा उपयोग जर भोगासाठी केला तर याच्या इतकं वाईट साधन दुसरं कुठल्याही प्रकारचं नाही. भगवंताने आपलं जे शरीर निर्माण केलेलं आहे हे किती उत्कृष्ट अशा प्रकारचं शरीर आहे. शरीरामध्ये काही अदृश्य शक्ती असतात आणि या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येतं. पतंजली योगशास्त्राचे हे आद्य प्रवर्तक आहेत. त्यांनी योग म्हणजे काय, चित्तवृत्ती निरोध आणि मग योगाची लक्षणं, त्यातून अष्टांग योग म्हणजे काय, हे सगळं काही आपण मागच्या वेळेला चिंतन ऐकलेलं आहे. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की इतकं शरीर भगवंतानी आपल्याला छान दिलं आहे आणि या शरीराचा उपयोग जर आपण अशा चांगल्या गोष्टीसाठी केला तर भगवंतापर्यंत जाण्यासाठी इतकं सोपं साधन आपल्याच जवळ आहे याची जाणीव माणसाला होईल. असो, अर्जुनाने विचारलं आहे की मी ब्रह्म होईल असं तू कर. बैठक व्यवस्था मागच्या चिंतनामध्ये सांगितली आणि मग त्यांनी वज्रासनात कसं बसावं याचं वर्णन मोठं सुंदर केलं आहे. मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे की ही काही 1-2 प्रवचनं या विषयावरची जी काही पुढची माझी होणार आहेत ही केवळ वर्णनात्मक पद्धतीने आहेत. कारण याची अनुभूती मला नाही आणि ज्या गोष्टीची अनुभूती आपल्याला नाही त्याच्यावर खरं तर भाष्य करणं हे चुकीचंच असलं तरीसुद्धा माऊलींनी सांगितलेले विचार हे आपल्या सर्वांच्यापर्यंत जावेत. त्यांनी केलेलं जे वर्णन आहे, माऊलींना आलेली जी अनुभूती आहे ती आपल्याला यावी असा एक याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण ज्ञानराज माझे योगी यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केले. ज्ञानेश्वर माऊली एक आत्मानुभवी योगी आहेत आणि म्हणून त्यांनी जे वर्णन केलेलं आहे हे स्वानुभवातून केलेलं वर्णन आहे. असो, वज्रासनामध्ये कसं बसावं माऊलींनी सुंदर ओव्या लिहिल्यात. चरण तळे
बेहुडे आधार मुद्राची या बुडी सुगटी ते गाढी संचरिपा सव्य तो तळी ठेविजे तेणे शिवणीमध्ये पिढीजे वरी बैसे तो सहजे वास चरणू. म्हणजे वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि वज्रासनामध्ये बसल्यानंतर आपला जो शिवणीचा भाग आहे त्या ठिकाणी आपला डाव्या पायाचा अंगठा दाबून ठेवायचा आहे. गुद मेंढरव आतवतो चारी अंघोळे निघतो तेच सार्द सार्द प्रांती सांडून या माझी अंघोळ एक निघे तेथ टाचे चेनी उत्तर भागे नेहटिजे वरी अंगे पेली लेजीन. अगदी टाचेच्या उत्तर भागाकडून आपण आपलं सगळं अंग तोलून धरायचं आहे असं वर्णन माऊली या ठिकाणी करतायत. उचलिले का निणिजे तैसे पृष्ठात उचलिजे गुल्फद्वय धरिजे लेणेची माने मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. मग अशा प्रकारची एक जर स्थिती प्राप्त झाली की मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाणं मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नाम यासी. आणि मग यालाच आपण वज्रासनात बसणं असं म्हणतो. आणि वज्रासनात बसलं की आपला एक मूळबंध लागतो. आता मूळबंध आहे, उडियान बंध आहे, मूलाधार चक्र आहे, नंतर जालंधर बंध आहे. हे जे काही वेगवेगळे भाग योगशास्त्रामध्ये सांगितलेत खरं तर हे भाग आपल्याला दिसत नाहीत. शरीरातील बाह्य इंद्रिय जशी आपण पाहू शकतो तसे हे भाग आपल्याला दिसू शकत नाहीत. पण या एक प्रकारच्या अदृश्य शक्ती आहेत आणि या शक्तींचं वर्णन हे योगाच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी मूळबंधाचं लक्षण काय आहे हे इथे सांगितलेलं आहे. वज्रासनात बसल्यानंतर मूळबंध लागतो. ऐसी आधारी मुद्रा पडे मग आधीचा मार्ग मोडे मग तेथ अपानू आतुलेकडे ओहोटी लागे. आणि मग एकदा का मूळबंध हा व्यवस्थित झाला, वज्रासनामध्ये आपण बसलो की आपल्या शरीरातील वायू हा ऊर्ध्व मार्गाने वरवर जाऊ लागतो. पुढे माऊली म्हणतात की कंठ जालंधर नाभीजवळ उडियान बंद आणि आधारचक्राजवळ मूळबंध. म्हणजे आधारचक्राजवळ खालच्या बाजूला मूळबंध असतो, कंठाजवळ जालंधर बंद असतो आणि नाभीजवळ ओडियान बंद असतो. आपण ज्या वेळेला वज्रासनामध्ये बसतो त्यावेळेला श्वास रोखून धरला की श्वास हा ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतो आणि नाभीचा भाग आपण आत ओढला की मग या आधारचक्र जे आहे या आधारचक्राजवळून ओडियान बंद त्या ठिकाणी तयार होतो. ओडियान बंद झाला की पुढे अशाच प्रकारे वायू वरवर जातो आणि आपली हनुवटी आहे ती हनुवटी आपली श्वासनलिकेच्या किंवा कंठाच्या जवळ ओढली जाते, दाबून धरली जाते. त्याला कंठनाळ बंद असं जालंधर बंद असं म्हणतात. म्हणजे एकंदरीत कंठाला जालंधर बंद आहे, नाभीजवळ ओडियान बंद आहे आणि आधारचक्राजवळ मूळ बंद आहे. हे तिन्ही बंद एकदा लागले की आपला जो श्वास आहे आतला श्वास हा ऊर्ध्व मार्गाने जाऊ शकतो आणि बाहेरचा श्वास रोखून धरला तरी आत शिल्लक असलेला श्वास हा खालच्या गतीने जात असताना आपलं शरीर हलकं हलकं लागू लागतं. त्यावेळेला माऊलींनी पुढे त्याचं वर्णन केलं आहे की तव कर संपुटा पैसे वामचरणी बैसे तो बाहुमुळी दिसे थुरीवाली माझी उभारलेली दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. अशा वेळेला आपले दोन्ही डोळे हे बंद होतात, चित्त एकाग्र होतं, श्वासामध्ये लय साधली जाते. वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया. कधीकधी अर्धोन्मिलित स्थिती प्राप्त होते. दिठी राहुनी आतुलेकडे बाहेर पाऊली घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्री पिठी. आणि मग दोन्ही डोळे अर्धोन्मिलित झाले की त्यांची दृष्टी आपली नासाग्री म्हणजे नाकाच्या टोकाजवळ आपली एकाग्र होते. ऐसे आतूच्या आतुली रसे बाहेरी मागुते न वसे म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय. म्हणजे नासाग्रावर आपली दृष्टी ही एकाग्र केली जाते. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची हनुवटी वास पाहावी हे चाडसरे आगवी आपैसया मग कंठनाळ आटे. आणि मग आपली हनुवटी
आणि आपली श्वासनली कंठ या ठिकाणी दाबून धरली असता कंठनाळ आटे हनुवटी हाडवते दाटे ते गाढी होऊन ते हेटे वक्षस्थळी वक्षस्थळापर्यंत आपली हनुवटी आपण दाबून धरतो आणि मग त्या ठिकाणी हा याचा ओडियान बंद हा जालंधर बंद लागला जातो. मग कंठनाळ आटे हनुवटी आठवते दाटे ते गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपेवरी वरी बंधू जो आरोसे तो जालंधर म्हणगे पंडुक बरा. आणि हाच आहे, याला आपण जालिंदर बंद असं म्हणतात किंवा जालंधर बंद असं म्हणतात. नाभीवरी पोखे उदर हे धोके अंतरी फाके हृदय कोशू स्वादिष्टान रचिले काठी नाभीस्थान तळवटी बंधू पडे किरीटी ओढियाना तो. मग अशा वेळेला ओढियान बंद, जालंधर बंद आणि मूळबंद या तिन्हींची एक वाक्यता होते आणि आपलं चित्त हे आपोआप एकाग्र झाल्यासारखं वाटतं. मग एक श्वासोश्वास आपला नियमित चालतो. आपलं शरीर हे अगदी हलकं हलकं आपल्याला वाटू लागतो. मग मोठं सुंदर अशा प्रकारचं ते पुढे वर्णन करतात की अशा हे जे शरीर आहे हे शरीर इतकं हलकं होतं की मग त्यापासून आपण शोभलेपणाची माझे उचाईला ठाई गाजे मणिपुरेशी झुंजे राहोनिया मग थवियले वाहुटळी सैन्य घेऊन घर डहुळी बाळपणीची कुहीटुळी बाहेर घाली. मग मणिपूर बंद आहे किंवा हे जे बाकीच्या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळं आपलं शरीर एकदम हलकं होतं आणि मग अगदी खालच्या बाजूला असलेली आपली जी कुंडलिनी शक्ती आहे ही कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्तीचं वर्णन करताना सुद्धा माऊलींनी खूप सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं आहे. ते असं म्हणतायत की नागिणीचे पिले म्हणजे कुंडलिनीचं वर्णन करताना ते म्हणतात तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. म्हणजे आपल्या वज्रासनात बसल्यानंतर अगदी शिवणीच्या जवळ एक शक्ती असते आणि त्या शक्तीला आपण कुंडलिनी असं म्हणतो. ही कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनीचं वर्णन करताना म्हणतात नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे तैसे. म्हणजे एखादं ज्याप्रमाणे लाल भडक कुंकवाचा रंग असलेलं म्हणजे कुंकवासारखा रंग असलेलं असं नागिणीचं पिलू जसं दिसावं ते पिलू त्यांनी 3.5 वेढे घातलेले असतात. नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे संगे. आणि मग एक वळण घेऊन किंवा वेटोळं घालून ते नागिणीचं पिलू जणू काही बसलेलं आहे अशी कुंडलिनीची अवस्था असते. तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे. जणू काही ते सर्पाचं पिल्लू आहे आणि ते अधोमुख आहे अशी तिची अवस्था असे. विद्युल्लतेची विडी वन्नीज्वाळाची घडी पन्नरियाची चोखडी घुटेव जैशी. ही नागिणीचं पिल्लू किंवा कुंडलिनी शक्ती आपल्याला कशी दिसते तर ज्याप्रमाणे जणू काही सोन्याची लढ असावी. म्हणजे या ठिकाणी त्यांनी शब्द वापरला आहे पन्नरियेचे चोखडी घोटेव जैशी. म्हणजे जणू काही सोन्यासारखं चकचकीत अशा प्रकारची लढ असावी अशी स्थिती असते. तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासना ते चिमुटली सावधू होय. आणि मग ती कुंडलिनी शक्ती त्या ठिकाणी जागृत होते. तेच नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे ऐसन मोडले तेजाचे होय. आणि मग या अवस्थेला एकदा व्यक्ती गेली की मग त्याला सर्व भूत भविष्य वर्तमान या सगळ्या गोष्टी दिसू लागतात. सूर्यासारखं प्रचंड तेज समोर दिसू लागतं. तेज नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरोडले अंकुरेशी. म्हणजे इतकं तेजपुंज अशा प्रकारचं शरीर दिसतं. तैशी ओडिया ते सांडिती कवतिके आत मोडीती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बहुता दिवसांचे भूक वरी चेवविली हे होय मिश मग आशेषे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. जणू काही अनेक दिवसाचा उपवास त्या कुंडलिनी शक्तीला आहे म्हणून ती ऊर्ध्व दिशेने वरवर जाऊ लागते. आणि मग वर जात असताना तेच ऊर्ध्या कोश तळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळेची मिठी देऊ निघाली. आणि मग जणू काही वायू पिऊन
ती कुंडलिनी शक्ती अशी वरवर जात असते. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासाची दवडळी आरोगी लागे. जे वर जाताना जे जे काही मध्ये येईल त्या सगळ्याचा ती स्वाहा करत असते, सगळ्याला ती खाऊन टाकत असते. जे जे ठाय समांस ते तर हाच जोडे घाऊस. पाठी एक दोन्ही घास तिहाई भरी. शरीरामध्ये काहीच शिल्लक ठेवत नाही आणि शरीर हे हलकं फुलकं होतं. मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंद भेदी. झाडा हे संधी प्रत्यंगाचा अक्षोवतरी न संडी. परी नखीची सत्व काढी त्वचा धुनी जडी पाजरेशी. अस्ती नळे निरपे शिरांचे हिर ओरपे. तो बाहेरी विरुडी करपे रोमबीजांची. आणि मग अशा प्रकारची एक शरीराची वेगळी अवस्था प्राप्त होते आणि त्या योगाचं शरीर हे ब्रह्म मीच ब्रह्म आहे याची जाणीव त्याला होऊ शकते. परंतु यासाठी साधना मात्र खूप महत्त्वाची असते. ही जी शक्ती आहे या शक्तीचं वर्णन करताना ते म्हणतात कुंडलिनी शक्तीचं वर्णन आत्ताच आपण पाहिलं. तिला आपण जगदंबा असं म्हणतो किंवा त्याचं वर्णन माऊलींनी परमेश्वरी अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ही जगदंबा किंवा ही परमेश्वरी किंवा ही कुंडलिनी शक्ती जेव्हा ही एकरूप होते तेव्हा जीव आणि शिव यांचं ऐक्य होतं आणि जीव शिवाचं ऐक्य झालं की मग मीच ब्रह्म आहे याची जाणीव होते. खरं तर हा जो संपूर्ण भाग आहे हा नाथ संप्रदायाचा भाग आहे. म्हणजे गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, मच्छिंद्रनाथ अशी जी नाथ संप्रदायाची मंडळी होती. या नाथ संप्रदायाच्या मंडळींनी योगावर या कुंडलिनीवर खूप मोठा अभ्यास केला, खूप मोठी साधना केली आणि आपलं जे शरीर आहे हे शरीर ब्रह्मत्वापर्यंत त्यांनी एकरूप करून घेतलं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा संप्रदाय हा नाथ संप्रदायच आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातर निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव. पण आता जेव्हा आपण हे वर्णन ऐकतो माऊलींनी हे सगळं अनुभवलेलं आहे. सर्वसामान्य माणसांना इथपर्यंत जाणं अत्यंत कठीण आहे. पण आपल्यातली काही माणसं या माध्यमातून ब्रह्मीभूत झालेली सुद्धा आपण पाहतो. परंतु सामान्य माणसं मात्र तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. म्हणून माऊलींनी अगदी पुढचा सोपा मार्ग सांगितला आणि तो नाममंत्राचा मार्ग सांगितला. आणि म्हणून ते म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणजे नामसाधन हे अत्यंत सोपं अशा प्रकारचं सांगितलं आहे. वास्तविक कुरुक्षेत्रावर किंवा त्या युद्धक्षेत्रावर अर्जुनाला ही माहिती भगवंतांनी जाताच सांगितलेली आहे. कारण अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे भगवंताचं काम आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्या अर्जुनाला ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. असो, आज आपण याच ठिकाणी थांबूया. अनुभूती येणं तर खूप अवघड आहे, परंतु आपण ती अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया आणि ब्रह्मस्वरूप होण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करता आला तर जरूर करूया. आज आपण याच ठिकाणी थांबूया. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.